नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, यापूर्वी आपण चालू घडामोडी सिरीज चालू केली होती, ज्यामध्ये आपण महत्त्वाचे काही घटक कव्हर केले होते. मग ते पुरस्कार असतील, युद्ध सराव असतील किंवा अजून काही घडामोडी आहेत त्या आपण पूर्णपणे कव्हर केल्या होत्या. आता ज्या अजून महत्त्वाच्या घडामोडी वाटतात की आगामी आपल्याला परीक्षेला विचारल्या जातील, त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा किंवा अत्यंत महत्त्वाचा घटक तो म्हणजे महत्त्वाचे निर्देशांक. जे विद्यार्थी नवीन व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करून घ्या. आगामी काळामध्ये चालू घडामोडी असेल किंवा सामान्य अध्ययनाचे विषय असतील, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र किंवा विज्ञान असेल किंवा इंग्रजी असेल, अशा आपण टप्प्याटप्प्याने काही महत्त्वाची घडामोडी करत आहोत. पुन्हा जानेवारी ते डिसेंबर ही जी वार्षिकी सुद्धा आहे, बरेचसे विद्यार्थी मेसेज करतात सर वार्षिकी घ्या, तर ते सुद्धा आपण एक लॉंग मॅरेथॉन लेक्चर घ्यायचं आहे चालू घडामोडीमध्ये. ठीक आहे मित्रांनो, आता परीक्षेला जागतिक किंवा एखादा राष्ट्रीय निर्देशांक असेल तो हमखास वन लाइनरला प्रश्न विचारला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल की हा निर्देशांक कुणी जाहीर केलेला आहे किंवा या निर्देशांकामध्ये 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे किंवा शेवटचा देश कोणता आहे. मला लक्षात ठेवायचं की अगेन म्हणजे तुम्हाला मी नेहमी सांगत असतो की अभ्यास करताना ज्या गोष्टी गरजेच्या आहेत तेवढ्याच करा. आपण सगळेच निर्देशांक तोंडपाठ, पहिला देश, दुसरा देश, शेवटचा देश सगळंच करू शकत नाही. जे महत्त्वाचे वाटतात असे 20 निर्देशांक आहेत, त्यातल्या त्यात 6 ते 7 थोडे जास्त पाठ करायचे. म्हणजे बघा, एक लक्षात ठेवायचं की आपलं पण किती आपण गोष्टी करायला लागलोय हे सुद्धा आपल्यामध्ये, त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी लिमिटमध्ये आणू शकतो. असं नाही की मग जागतिक निर्देशांक आहेत 25-30 आहेत तर सगळेच पाठ करायचे, तुम्ही कन्फ्युज होऊन जाल. कारण काय करायला लागेल, तुम्हाला पहिला देश पाठ करणं गरजेचं आहे, बरं मग शेवटचा पाठ करणं गरजेचं आहे, मग भारताचा क्रमांक पाठ करणं गरजेचं आहे. उद्या म्हणाल भारताच्या साईडला पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, नेपाळ, भूटान सगळ्यांचं पाठ करूया, पॉसिबल नाही. त्यामुळे महत्त्वाचे आहे तेवढेच मी घेतोय, जेणेकरून परीक्षेला जास्तीत जास्त आपल्याला सराव होऊन जाईल. आणि परीक्षेला जर प्रश्न आले तर तुम्हाला मी काही टेक्निक सुद्धा सांगणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. इंटरेस्टिंग आहे, वन लाइनर आहे, परीक्षेला विचारला जातो. जे घटक परीक्षेला विचारले जातात त्याच्यावर माझा जास्त फोकस आहे. लक्षात. चला सुरुवात करूया. महत्त्वाचे निर्देशांक आहेत 2024 कधी कधी किंवा 25 दोन्ही. फॉर एक्झाम्पल काही निर्देशांक असे आहेत अजून सुद्धा काही जाहीर झालेले नाहीये, कारण अजून आपला 1 डिसेंबर महिना शिल्लक आहे. मे बी जाहीर होतील, पण जेवढे आता आपल्याकडे अवेलेबल आहेत तेवढे आपण चांगल्या प्रकारे घ्यायला लागलोय. जागतिक सुरुवात करूया पहिल्यांदा. आता जागतिक मध्ये लक्षात ठेवायचं, सगळ्यांना माहिती आहे हेनलेचा पासपोर्ट निर्देशांक असतो. मग लक्षात ठेवा, पहिली गोष्ट काय आहे, हेनले निर्देशांक कशासाठी आहे तर पासपोर्टची एक क्रमवारी आहे. लक्षात ठेवायचं म्हणजे कुठल्या देशामध्ये आरामात पासपोर्ट मिळतात आणि आपण दुसऱ्या देशामध्ये आरामामध्ये काय करू शकतो तर पर्यटन किंवा ट्रॅव्हल करू शकतो. मग लक्षात ठेवायचं, जो हेनलेचा पासपोर्ट निर्देशांक आहे हा कधी कधी वर्षातनं 2 किंवा 3 वेळा जाहीर होतो. त्यामुळे सगळं पाठ करू नका. आता जुलैची आकडेवारी म्हटलं, कारण जानेवारीला पण जाहीर होतो, जूनला पण जाहीर होतो. मग लक्षात ठेवायचं जुलैची, आता हे परीक्षेला विचारणार नाहीत, कारण काय विचारणार नाहीत, मग लक्षात ठेवायचं वर्षातून 2दा होत असेल तर परीक्षेला विचारणार 2025चा निर्देशांक सांगा, पण तो वर्षात 2दा व्हायला लागलाय. मग लक्षात ठेवा, या ठिकाणी प्रश्न कुठले येतील तर सगळ्यात महत्वाचं की हेनले पासपोर्ट इंडेक्स किंवा निर्देशांक जो जुलैची आपल्याकडे आकडेवारी सध्या आहे, तर लक्षात ठेवायचं हे कोण संस्था जाहीर करते तर हेनले अँड पार्टनर्स नावाची संस्था आहे. तर ही काय करते, दरवर्षी 2 वेळा निर्देशांक जाहीर करते. आलं लक्षात. मग हे लक्षात ठेवायचं की भारताचं स्थान सध्या आहे 77वं. लक्षात ठेवा, म्हणजे एकूण जर जागतिक क्रमवारी पाहिली तर 77 क्रमांकावर भारत आहे. 59 ठिकाणी आपण प्रवेशमुक्त म्हणजे आरामात आपण प्रवेश करू शकतो, जिथे जास्तीत जास्त काही प्रॉब्लेम येणार नाहीयेत. असे 59 देश आहेत ज्यामध्ये काय म्हणते ते लक्षात ठेवायचं, व्हिसामुक्त प्रवेश आहे. म्हणजे भारताचे कोणी नागरिक असतील ते 59 देशामध्ये त्यांना व्हिसाची गरज नाहीये, पासपोर्ट काढून सुद्धा ते जाऊ शकतात. हे लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट, पासपोर्ट म्हणजे आपल्या देशाची परवानगी आहे आपला देश सोडून पुढे जाण्यासाठी, आणि व्हिसा म्हणजे त्या देशाची परवानगी आहे, ज्या देशामध्ये आपण चाललोय त्या देशाची परवानगी आहे की तुम्ही इथं येऊ शकता. दोन्ही कन्फ्युज व्हायचं नाही. लक्षात. ओके, आता विचारतील काय बघा प्रश्न, तर अव्वल देश कोणता आहे. आणि मित्रांनो लक्षात ठेवायचं, गेल्या काही वर्षापासून म्हणजे जवळपास 10 ते 11 वर्ष पाहिलं तर सिंगापूर हा जवळपास पहिल्या क्रमांकावरच आहे. का बरं, तर सिंगापूरमधले जे नागरिक आहेत तर ते 193 देशामध्ये व्हिसा मुक्त प्रवेश करू शकतात. मग प्रश्न यापेक्षा कुठे येईल जास्त, या ठिकाणी येऊ शकतो की हेनले पासपोर्ट निर्देशांकानुसार जगातील प्रथम क्रमांक गेले 10-11 वर्ष कोणाचा आहे तर तो सिंगापूरचा आहे. लक्षात. भारताचा विचारला जुलैनुसार तर 77 आहे. भारतानं आपलं स्थान थोडं चांगलं केलेलं आहे. आधी आपण 85ला होतो, आता 77ला आलोय. बघा, जानेवारी 25 पासून 8 अंकांनी सुधारणा झालेली आहे. म्हणजे आपण जानेवारीमध्ये 25ला होतो, आता 77ला आलोय. पण अगेन
2 आकडे पाठ करण्यापेक्षा सिंगापूरला जास्त महत्व द्या. आणि हेनले पासपोर्ट काय आहे तर लक्षात ठेवायचं पासपोर्ट निर्देशांक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता याचं थोडक्यात अजून सांगायला गेलं तर हेनले नावाची संस्था आहे, जी पार्टनरशिप संस्था आहे, याचं मुख्यालय आहे लंडनमध्ये आणि ही युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटनची संस्था आहे. एवढं लक्षात ठेवा. एक दोन गोष्टी फक्त मी ऍडिशनल सांगतो. परीक्षेला विचारतील नाही विचारतील माहित नाहीये, पण अँगल वाईज तयारी करायची. लक्षात. जागतिक सुरू आहे सुरुवातीला. देन जागतिक मध्ये थोडंसं आपण काही राज्याचे पण काही घेतलेलं आहे, थोडं मी वेगळं सांगेन. निर्देशांक आहे स्वच्छ सर्वेक्षण, अत्यंत महत्वाचा. 1 लाइनर परीक्षेला प्रश्न विचारतात. आता काही लोक गडबड करणार आहेत. स्वच्छ सर्वेक्षण हे रेग्युलर इंडेक्स वेगळा, म्हणजे निर्देशांक वेगळा, आणि स्वच्छ वायू सर्वेक्षण हा दुसरा वेगळा. कन्फ्यूज व्हायचं नाही. स्वच्छ सर्वेक्षण वेगळं, स्वच्छ वायू सर्वेक्षण वेगळं. आता 24-25 आकडेवारीनुसार बघा कोण जाहीर करतं तर गृहनिर्माण आणि नागरी मंत्रालय अंमलबजावणी करते आणि भारतीय गुणवत्ता परिषद आहे, क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया. तर ते क्वालिटी मोजतं की प्रत्येक शहरामध्ये जे काही गुणवत्ता आहे, स्वच्छ सर्वेक्षणाची गुणवत्ता आहे, ते मोजण्याचं कोणाचं काम आहे. QCI नावाची एक भारतीय परिषद आहे, क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया, हे लक्षात ठेवा. पण मंत्रालय कोणतं आहे, मंत्रालय सुद्धा विचारलं जातं. कधी कधी आपण कन्फ्यूज होतो. कधी असं वाटतं की हे बहुतेक हे मंत्रालय पण ते वेगळं मंत्रालय असतं. पर्यावरण असं वाटतं पण ते वेगळं मंत्रालय असतं. ठीक आहे. ओके. गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय. स्थान भारताचं आहे. बघा आता भारतामध्ये लक्षात ठेवायचं अहमदाबाद आहे तर सगळ्यात स्वच्छ शहर आहे 10 लाख लोकसंख्येमध्ये. आता स्वच्छ सर्वेक्षणामध्ये लक्षात ठेवायचं 3 टप्पे कधी कधी असतात. 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या ते म्हणजे एक तुमचा टप्पा झाला. दुसरा असतो 3 ते 10 लाख मध्ये लोकसंख्येचं शहर, ते वेगळं. तिसरं असतं 3 लाखापेक्षा कमी लोकसंख्या, ते वेगळं. म्हणून लक्षात ठेवा की सगळं क्रमवारी पाठ करायचं नाही. एकूण ओव्हरऑल कोण मोठा आहे तर अहमदाबाद मोठा आहे, गुजरातमध्ये स्वच्छ शहर आहे, 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे. लक्षात. त्यानंतर थोडंसं इथं आपण बघूया. अव्वल जर आपण टॉप शहर बघायला गेलो, आता हे शहराचं आपल्या देशाचं चालू आहे ना, राष्ट्रीय निर्देशांक आहे, त्यामुळे टॉपचं कोण असणार आहे तर लक्षात ठेवायचं इंदोर हे टॉपचं आहे. का बघा आता इंदोर लक्षात ठेवायचं सुपर स्वच्छ लीग मध्ये 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येमध्ये इंदोर हे एकूण सगळ्यामध्ये टॉप आहे. म्हणजे जर असा प्रश्न आला की स्वच्छ सर्वेक्षणानुसार सर्वात जास्त सुपर लीग मध्ये कोण आहे, स्वच्छ कोण आहे तर इंदोर आहे. आणि नॉर्मल स्वच्छ शहर कोणतं आहे तर अहमदाबाद आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही. इंदोर आहे मध्य प्रदेशमध्ये आणि अहमदाबाद आहे गुजरातमध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. नोट्समध्ये सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा आपण नोट्स अवेलेबल करू, त्यात तुम्हाला मी ऍडिशनल काही गोष्टी वाचायला देईन. ठीक आहे. ओके. आता अजून काही महत्वाच्या गोष्टी बघूया. महाराष्ट्राला 10 पुरस्कार मिळालेले आहेत. राज्यातील प्रमुख शहरांचा क्रम बघायला गेलं तर लक्षात ठेवायचं नवी मुंबई 3रा क्रमांक आहे. म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला की महाराष्ट्रातील नवी मुंबई ही म्हणजे आपले नवी मुंबई जे आहे ते लक्षात ठेवा ते महाराष्ट्रामधले पहिलं आहे. पण एकूण किती आहे 3रा क्रमांक आहे. पिंपरी चिंचवड 7वा, पुणे 8वा, मुंबई 33वा. सगळं पाठ करायची गरज नाही. इथं हे फक्त ऍडिशनल इन्फॉर्मेशन असते. हे नाही करायचं, फक्त एवढंच करायचं. मी अजूनही सांगतोय, बरेच लोक सांगत असतात हे करा ते पाठ करा. अरे मला सांगा, म्हणजे हजारो घडामोडी असतात, ते वाचून लक्षात ठेवणं पण आपलं गरजेचं आहे का नुसतं वाचतच चाललोय आपण. ठीक आहे. स्ट्रिक्टली मुद्दा महत्वाचा काय आहे, परीक्षेला काय विचारलं जाईल तर चला हा निर्देशांक आहे, कोण जाहीर करतं, पहिला क्रमांक कोणाचा आहे, सुपर लीग मध्ये कोण आहे, महाराष्ट्रामध्ये पहिलं कोण आहे, नवी मुंबई. बस 3 ते 4 गोष्टी करायच्या निर्देशांकामध्ये. सगळं पाठ करत बसला तर तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल. ठीक आहे. आगामी परीक्षेला जे महत्वाचं आहे तेवढंच मी घेतोय. आणि नोट्समध्ये सुद्धा या प्रकारच्या नोट्स आपल्या सगळ्या अवेलेबल आहेत, तर ते टेलिग्रामला तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे, ते फ्रीमध्ये आहे. निर्देशांक पुढचा कोणता आहे, जागतिक शांतता निर्देशांक. सगळ्यात महत्वाचा निर्देशांक आहे मित्रांनो. 5 ते 6 निर्देशांक असे आहेत जागतिक मध्ये. लक्षात ठेवायचं जागतिक आनंदी असेल, शांतता असेल, भ्रष्टाचार असेल, पर्यावरण असेल, असे 4-5 निर्देशांक तेवढेच बघायचे. पहिला देश शेवटचा देश असला तर भारताचा क्रमांक कोण जाहीर करतं. 4 मुद्दे लक्षात ठेवायचे. काय काय सांगितलं, कोण जाहीर करतं, भारताचा क्रमांक, शेवटचा कुठला देश असेल तर खराब कामगिरी करणारा, आणि मग त्याच्यानंतर त्याला आपण काय म्हणतो, ओके, भारताचा क्रमांक, पहिला क्रमांक, शेवटचा क्रमांक, भारताचा क्रमांक आणि जाहीर करणारी संस्था. 4च मुद्दे लक्षात ठेवायचे. बाकी जास्त करत बसायचं नाही, नाहीतर मग सगळेच देश पाठ करायला लागला तर प्रत्येक ठिकाणी निर्देशांकामध्ये आकडेवारी वेगळी असते. लक्षात. ओके. जाहीर करणारी संस्था आहे बघा जागतिक शांतता निर्देशांक. मग लक्षात ठेवायचं शांतता नावाचा उल्लेख आहे. मग संस्थेमध्ये पण बघा इथं पण पीस नावाचा उल्लेख आहे. ही इंग्लिशमध्ये असू देत, इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक अँड पीस, इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस राहू देत. सगळं पाठ नाही होत असेल तर लक्षात ठेवायचं जागतिक शांतता, ग्लोबल पीस इंडेक्स, नावात पण पीस आहे आणि संस्थेच्या नावात पण पीस आहे. काही टेक्निक करत चला,
जिथं असं वाटेल तेवढंच करायचं की बाबा चला इथं पण पीस आहे, सरांनी सांगितलं संशय नाव पण पीसच आहे, मग इथं पण पीसच आहे. बरोबर. चला भारताचं स्थान कोणतं आहे बघा, एकूण 115 आहे. म्हणजे टोटल देश किती आहेत, 163. मग लक्षात ठेवायचं 163 मध्ये 115वा भारत देश आहे. ठीक आहे, 115वा देश आहे. म्हणजे आपलं खूप स्थान थोडं माग आहे, म्हणजे आपण इतकं जास्त आपण शांतता प्रिय देश नाही असं त्यांचा अर्थ होतो. आपले गुण आहेत पण गुण अगेन पाठ जास्त करायची गरज नाही. पण सगळ्यात महत्वाचं आहे की जगातील सर्वात शांत जर आपण देश बघितला तर तो आईसलँड आहे. आईसलँड हा जगातील सर्वात शांतता देश आहे. आता लक्षात ठेवायचं मी काय टेक्निक केलेली आहे बघा, 2 टेक्निक आपल्याकडे आहेत. शांतता म्हणजे पीस, त्याला आपण म्हणतो ना पीस. मग असं लक्षात ठेवू शकता, पीस हे बघा, हे इंग्लिश मध्ये झालं बरोबर. पीस आणि आईस, पीस आणि आईस. आईस म्हणून देश कोणता आहे, आईसलँड. काहीतरी करत जायचं, शेवटी मार्क मिळवणं सगळ्यांचे एक प्रमुख उद्देश पाहिजे. मला किती पाठ आहे, मी किती लिहू शकतो, काही गरज नाही. लेक्चर प्रॉपरली व्यवस्थित बघा, तेवढंच 30-40 मिनिटं जे काय महत्वाचे मुद्दे असतात तेवढंच आपण करत असतो. पीस म्हटलं की शांतता, एवढा आपल्याला इंग्रजीमध्ये शब्द माहिती आहे. पीस म्हणलं की आईस. दुसरा असा कोणताही देश नाही ज्याचं नाव सुरुवातीला आईसवर नाही. बरोबर. आयर्लंड वेगळा आणि आईसलँड वेगळा. आलं लक्षात. मग हे लक्षात ठेवायचं, शांतता म्हटलं की शांत, किंवा असं लक्षात ठेवा बर्फ शीतल शांत असतो. ठीक आहे, तसे लक्षात ठेवा, काही हरकत नाही. कुठल्याही गोष्टी आणा पण ते आठवणीमध्ये आणल्या पाहिजेत. 115वा आपला क्रमांक आहे. मुख्य निष्कर्ष काय आहे, मागील वर्षी 116 होतो, आपली थोडीशी प्रगती आहे. ठीक आहे. सर्वाधिक अशांत देश कोणता आहे, तर हे थोडंसं असं झालंय, इथं रशिया आहे बघा. सर्वाधिक अशांत देश रशिया आहे. कारण गेल्या काही वर्षापासून 2014 पासून जरी बघायला गेलं तर हरकत नाही, पण गेल्या काही 1.5 वर्षापासून रशियानं युक्रेनवर केलेलं आक्रमण, रशियाचं पलीकडेच युक्रेन आहे, खाली थोडंसं बघायला गेलं तर अशा ठिकाणी रशियाने केलेलं आक्रमण आहे. काही मध्यंतरी बॉम्बिंग केलं होतं, मिसाईल टाकले होते. मग अशामुळं रशियाचं काय झालं, थोडंसं अशांत जास्त प्रदेश झालेला आहे. मग लक्षात ठेवायचं, रशिया हा काय आहे सध्या तर जागतिक शांतता निर्देशकामध्ये शेवटचा आहे, म्हणजे सगळ्यात जास्त अशांत आहे. आणि हे भारतासोबतचे इतर देश आहेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळंच पाठ करायचं नाही, फक्त लक्षात ठेवा देश लहान आहेत. कुठले कुठले आहेत, भूटान, नेपाळ, श्रीलंका, म्हणजे आपल्या ज्याला आपण म्हणतो की सार्क मधले देश आहेत, आपल्या दक्षिण आशियामध्ये देश आहेत. हे लहान देश असल्यामुळे थोडे शांत आहेत, म्हणजे आपल्यापेक्षा चांगलं क्रमवारी आहे. थोडा चीनचा विचार करा, चीनचा विचार केला तो सुद्धा शांत आहे. पण जर बांगलादेश आणि पाकिस्तान, म्हणजे ज्यांच्या सोबत पाकिस्तान सोबत आपण युद्ध केलेलं आहे, बांगलादेश युद्ध केलं नसेल पण आपण बांगलादेशला खूप जास्त सहकार्य केलं होतं 1971च्या वॉरमध्ये, तो सुद्धा आपल्यापेक्षा मागे आहे. म्हणजे 115च्या मागे झालं ना, 123 आणि 144. म्हणजे लक्षात ठेवलं असं थोडं मॅपमध्ये. ओके, समजा हा आपण मॅप पकडला बरोबर, तर हा जो भाग आहे आणि हा जो भाग आहे हे आपल्या दोन्ही मागे आहेत. आपण थोडं यांच्या पुढे आहोत, बाकी सगळ्या आपल्या पुढे आहेत. जसं की चीन पुढे आहे, नेपाळ बाकी पुढे आहे. मग इकडचा लक्षात ठेवायचा थोडा पश्चिमेचा, इकडचा पूर्वेचा, जो आपण त्याला सुरुवातीला म्हणायचो ना पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान. ठीक आहे, दोन्ही माग आहेत आपल्या, बाकी सगळे पुढे आहेत. शांतता महत्वाचा आहे. 4-5 घडामोडी सांगितल्या तेवढ्याच करायच्या, सगळंच पाठ करत बसायचं नाही. 115 आकडा लक्षात ठेवा आणि आईस पीस. ओके, चला नेक्स्ट पुढचं काय आहे, शाश्वत विकास अहवाल. शाश्वत विकास अहवाल जागतिक आहे, म्हणजे जगामध्ये शाश्वतता जी आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. म्हणजे लक्षात ठेवायचं की शाश्वत ज्या गोष्टी आहेत, चिरकारण टिकणाऱ्या गोष्टी आहेत, जसं की पर्यावरण असेल. विकास साधताना पर्यावरणात समतोल साधणं गरजेचं आहे. वृद्धी होत असताना फक्त आपण वृद्धीमध्ये आकडे पाहतो, पण विकासामध्ये गुणवत्ताधारक विकास लक्षात ठेवायचा. मग पर्यावरण असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, ज्या ज्या सामाजिक गोष्टी चांगल्या आहेत त्याचा विचार करणं म्हणजे शाश्वत विकास करणं. बरोबर. मग लक्षात ठेवायचं शाश्वत विकास अहवाल जर ज्याला आपण म्हणतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट आहे, त्यानुसार लक्षात ठेवा ही संस्था कोणती आहे जाहीर करणारी, तर बघा नावातच आहे शाश्वत विकास, इथं पण नावातच आहे शाश्वत विकास. फक्त एक्स्ट्रा ऍड करायचं सोल्युशन नेटवर्क. सोल्युशन नेटवर्क म्हणजे नावात सेमच आहे, त्यामुळे वेगळं काय करायची गरज नाही. हे पण तेच आहे, निर्देशांकाचं नाव आणि सुद्धा तेच आहे. बरं, भारताचं स्थान किती आहे तर लक्षात ठेवायचं 10व्या आवृत्तीमध्ये, म्हणजे या आवृत्तीमध्ये आपण 99 स्थानावर आहोत 167 देशांमध्ये. अगेन देश किती आहे ते पाठ करू नका, फक्त भारताचा क्रमांक बघायचा. आणि लक्षात ठेवायचं आपण बऱ्याच ठिकाणी काय आहोत तर थोडंसं त्या इंडेक्समध्ये निर्देशांक थोडंसं मागं आहोत. पहिला क्रमांक दुसरा असं नाहीये, खूप जास्त मागं आहोत. तर मगाशी आपण किती बघितलं 115 क्रमांक, आता किती बघतोय 99 क्रमांक. ठीक आहे, चला अव्वल देश कोणता आहे, येस व्हेरी इम्पॉर्टंट, अव्वल देश आहे फिनलँड. म्हणजे शाश्वत विकास अहवालामध्ये जर जागतिक लेवलला पाहायला गेलं तर फिनलँड हा प्रथम देश आहे जो
खूप जास्त शाश्वत विकासाचे ध्येय आणि खूप जास्त त्याची पूर्तता करतो. ठीक आहे, मग फिनलँड लक्षात ठेवा. आता बघा, कन्फ्यूज होऊ शकाल, आईसलँड, फिनलँड, ग्रीनलँड, इथं फिनलँड आहे. ठीक आहे, ओके. मग आता असं लक्षात ठेवायचं, शाफी, शाश्वतचा कोण आहे, शाफी किंवा शफी लक्षात ठेवा, फिनलँड. काही टेक्निक करत चला, तुम्हाला शेवटी मार्क पाडून देणे ही जबाबदारी माझी, किंवा त्याच्यामध्ये आपण एकत्र काम करूया. यापेक्षा अजून चांगल्या काही मुद्दे असतील मला तुम्ही कमेंटमध्ये टाका की सर याच्यापेक्षा ही टेक्निक चांगली आहे, सगळ्यांना कळेल. ठीक आहे, चला पुढचा आहे मुख्य निष्कर्ष काय आहे, भारताचा प्रथमच टॉप 100 देशामध्ये समावेश झालेला आहे. कारण 99 क्रमांक आहे ना, त्यामुळे पहिल्यांदा आपण 100 मध्ये आलेलो आहोत, असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, 2023 मध्ये 112 क्रमांक होता आपला आणि भारताला मिळालेले गुण आहेत 67. हे पाठ करायची गरज नाही. माझ्या डोक्यामध्ये फक्त 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. काय, संस्था, भारताचा क्रमांक, पहिला देश, 3 किंवा 4 गोष्टी, असं लक्षात ठेवलं तरी चालेल. आता याच्यामध्ये शेवटचं काही देश करायची गरज नाही. कुठंतरी आपण शेवटचा देश पण करतो, शांतता असेल किंवा भ्रष्टाचार असेल किंवा अजून काय असेल, तेवढंच लक्षात ठेवायचं. ओके, तर शाश्वत मध्ये लक्षात ठेवा. देन पुढचा आहे जागतिक लिंगभेद निर्देशांक, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स, अत्यंत महत्वाचा आहे. बघा, आता इथं संस्था वेगळीच येते, बरोबर. या मागे आपण काय केलं, तर त्या निर्देशांकामध्ये कुठला शब्द बघितला आणि तो इकडे आपण त्या संस्थेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. आता बघा, जागतिक लिंगभेद निर्देशांक, जेंडर, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स, इथं मात्र संस्था कोणती आहे, वेगळीच आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. पण लक्षात ठेवायचं, जर असा विचार करा, ग्लोबल किंवा जागतिकचा उल्लेख झाला तर इथं सुद्धा वर्ल्डचा उल्लेख करायचा. ठीक आहे, पण महिलांच्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल महिला किंवा पुरुष, कारण का जेंडर गॅप आहे ना, मग महिला पुरुषच्या नावानं कुठली संस्था नाही, वेगळीच संस्था कोणती आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. मला कमेंटमध्ये टाका मित्रांनो, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं जागतिक जे परिषद होते ती कोणत्या ठिकाणी पार पडते, मला कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. आणि विद्यार्थी जे सिरियसली अभ्यास करतात, मी व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी करत असतो, म्हणजे तेवढंच अभ्यास केला, तेवढंच पळवून बघितलं, काय उपयोग नाही. व्हिडिओ व्यवस्थित बघा, काही प्रश्न सुद्धा विचारत असतो, जेणेकरून काय होईल, तुमचं काही बेसिक्स क्लिअर होतील. आता माझा प्रश्न काय आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे हे जे फोरम आहे, जे आर्थिक एक प्रकारचं मंच आहे, जागतिक आर्थिक मंच आहे, याचं दरवर्षीचं अधिवेशन कोणत्या ठिकाणी होतं, कमेंटमध्ये टाका. देन स्थान किती आहे भारताचं, 131वं स्थान आहे 148 देशांमध्ये. मग आपण खूपच जास्त मागे आहोत. बघा, देश 148, आपण जवळपास 17चा फरक आहे. ठीक आहे, ओके. इथे काय सांगितलं मी, फक्त लक्षात ठेवा, वर्ल्ड आहे, जागतिक आहे. अव्वल देश कोणता आहे, पुन्हा आईसलँड आला बघा. म्हणजे इथे लक्षात ठेवायचं, जर लिंगभेदाचा विचार केला तर आईसलँड असा एक देश आहे ज्यामध्ये लिंगभेद केला जात नाही. आपल्यामध्ये भारतामध्ये काय होतं, इतक्या प्रकारचा लिंगभेद आहे. फॉर एक्झाम्पल राजकीय असेल, आर्थिक असेल किंवा अजून कोणत्या ठिकाणी असेल, तर पुरुष आणि स्त्री इतकी समानता दिसून येत नाही, म्हणून आपण काय आहोत, खूप जास्त मागे आहोत. ठीक आहे, मुख्य निष्कर्ष, दक्षिण आशियात सर्वात खाली 2024 मधील स्थान 129वे होतं. कोणाचं, भारताचं. कधी, 24 मध्ये. आता किती आहे, 25 आकड्यावर लक्षात ठेवा, अगेन कन्फ्युज व्हायची गरज नाहीये. आता भारतात स्कोर किती आहे, 64.1 आहे आणि सर्वात आपण खाली आहोत. तुम्हाला इथं आकडा पण लक्षात आला असेल. ठीक आहे, आता मी कधी कधी 24चं काय सांगत असतो, थोडं तुलना करण्यासाठी. 24 पेक्षा आता आपण खराब कामगिरीत आहोत, कारण का 129 होता, 12 होता, आपण 2 वाढलो. बरं, इथं असं लक्षात ठेवायचं, क्रमांक, तुमचा स्कोर क्रमांक वाढला म्हणजे आपण चांगली कामगिरी केली नव्हे. आता इथं तुम्ही असं म्हणाल ना, सर आपण 2024ला 119ला होतो, मग 2025ला आपण 131ला आलो, हे तर चांगलं झालं. अरे पण चांगलं झालं कधी, हे कुठं चांगलं झालं, आपण देश 148, आपला रँक एवढा आहे. रँक लक्षात ठेवायचा, रँक वरचा चांगला असतो की खालचा चांगला असतो, वरती चांगला असतो. आता मी उद्या असं म्हणलं, 2026ला समजा भारत 115वा रँकला आला, तर उलट चांगली आपण कामगिरी केली, कारण का 131वरनं आपण 115ला आलो. लक्षात ठेवा, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना हे सुद्धा कन्फ्युजन असतं, दूर करून घेतलेलं आहे. ठीक आहे, 131. आता बघा, कन्फ्युज होऊच शकाल. शाश्वत विकास 99, शांतता 115, आता 131. ठीक आहे, चला पुढे बघूया. ऊर्जा संक्रमण निर्देशांक इतका महत्वाचा नाही, तर सुद्धा लक्षात ठेवायचं, संक्रमण आहे ऊर्जेमधले काही गोष्टी आहेत. जागतिक आर्थिक मंच सुद्धा हा डिक्लेअर करतो किंवा जाहीर करतो. 71वा भारताचा रँक आहे 118 देशामध्ये. स्वीडन हा पहिला देश आहे. हा इतका महत्वाचा नाही, फक्त लक्षात ठेवायचा, मागील वर्षी 63 होतं, आता आपण 71 आहात, तर थोडंसं आपला अगेन रँक थोडा खाली आलेला आहे. खाली म्हणजे आपण डेव्हलप होत नाही त्याच्यामध्ये, ऊर्जेमध्ये. फक्त स्वीडन लक्षात ठेवा. ओके, एनर्जी स्वीडन किंवा ऊर्जा स्वाहा. ऊर्जा टाकतो ना आपण, कधी कधी त्या ह्याच्यात बघितलं असेल, अल्टार असतं बघा, एक पूर्ण यज्ञ केलेला असतो, त्याच्यामध्ये आपण काही टाकत असतो, ऊर्जा आहे ते ऊर्जा.
स्वाहा असं काहीतरी करा. स्वीडन लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तुमच्यासाठी काहीतरी टेक्निक करणं गरजेचं आहे, ते आठवणं गरजेचं आहे. कारण लक्षात ठेवा, भारत नेहमी काय पहिल्या क्रमांकाला नाहीच आहे. मग असे देश असतात नॉर्वे, फिनलँड, आईसलँड किंवा स्वीडन, डेन्मार्क. लक्षात राहत नाही अशा वेळी, म्हणून ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला पुढचं बघूया. जागतिक राहणीमान निर्देशांक हा थोडा महत्वाचा आहे. ग्लोबल लाईव्हलिबिलिटी इंडेक्स म्हणजे जगामध्ये कोणतं शहर किंवा कोणता देश आहे अशा ठिकाणी राहणीमान एकदम उत्तम आहे. पर्यावरण दृष्टीनं, सामाजिक दृष्टीनं, आर्थिक दृष्टीनं, सगळ्या प्रकारे. लक्षात ठेवायचं राहणीमान महत्वाचं आहे. जर संस्था बघितली तर ही संस्था आहे इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट. आता इथं राहणीमान आणि इकडचा काही एक संबंध नाही, पण लक्षात ठेवायचं जागतिक राहणीमान निर्देशांक कोण जाहीर करतं तर इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट. ठीक आहे. तुम्ही चांगलं सुबत्ता कधी तुमची होईल जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन चांगलं तुम्हाला काही गोष्टी मिळतील समाजामधल्या, पर्यावरणामधल्या किंवा अजून आर्थिक वगैरे असेल. ठीक आहे. तर जगात भारतात स्थान किती आहे मग लक्षात ठेवायचं. आता इथं भारतात स्थान दिले गेलेलं नाही. मुद्दा असा आहे की टॉपचे जे देश आहेत त्यांचं लक्षात ठेवा क्रमवारी फक्त एकदाच जाहीर होते, त्यामध्ये भारताला अव्वल स्थान दिलेलं नाही. पण भारताचा विचार करायला गेलं तर नवी दिल्ली आणि मुंबई या ठिकाणी फक्त शहरे येतात, पण अगेन ते पण इतके शहरं जास्त पोल्युटेड आहेत. म्हणजे काय, सध्या खूप जास्त प्रदूषणाचे शहर आहेत म्हणून ओळखली जातात. दिल्ली फॉर एक्झाम्पल, दिल्ली जास्त मोठं एक शहर आहे ज्या ठिकाणी पोल्युशनचे खूप जास्त प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे क्रमवारीमध्ये भारताला स्थान दिले गेलेलं नाही. पण लक्षात ठेवा आपल्याला महत्वाचा विषय आहे की सर्वात अव्वल कोणता आहे तर डेन्मार्क शहराची राजधानी डेन्मार्क देशाची राजधानी कोपेनहेगन हे जगातलं सर्वात चांगलं राहणीमान योग्य शहर आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात बेकार कोण आहे, सगळ्या राहणीमानाच्या लायकीचं कोण नाही आहे तर सिरिया, दमास्कस. लक्षात ठेवायचं सिरियाची राजधानी कोणती आहे दमास्कस, सर्वात कमी राहण्यायोग्य. आता सिरियामध्ये मध्यंतरी ISIS म्हणजे काय, जी एक संघटना आहे दहशतवादी, त्यांनी मध्यंतरी बरेचसे हल्ले केले होते. सिरिया असेल, थोडासा तुमचा इराणचा किंवा इस्रायल थोडासा भाग असेल, या ठिकाणी काही दहशतवादी हल्ले होतात किंवा काही अंतर्गत काही घडामोडी होतात. यामुळे सिरियामध्ये नेहमीच प्रॉब्लेम असतो. लक्षात ठेवायचं सिरियामध्ये बरेचसे लोक स्थलांतरित करत आहेत. कुठं, युरोपमध्ये. का, त्या ठिकाणी राहणीमान काहीच नाहीये. मग लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं की सिरियाची राजधानी दमास्कस. मुख्य निष्कर्ष काय आहे, इथं कमी राहण्यायोग्य आहे, म्हणजे एकदम बॉटमला आहे, तळाशी आहे. आणि सगळ्यात चांगलं कोणतं आहे, डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन शहर आहे. हे खूप चांगलं म्हणजे उत्तम आहे, लक्षात ठेवायचं. ओके. देन पुढचं बघूया. मानव विकास निर्देशांक हा तर अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो, स्टार करा. बघा, शांतता, राहणीमानाचा फक्त नंबर लक्षात ठेवायचा, कुठलं, कोपेनहेगन आणि दमास्कस. आता काय बघितलं आपण, मानव विकास निर्देशांक म्हणजे आपण काय म्हणतो, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. मग सामान्य गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे, जर मानव विकास असेल तर या ठिकाणी सुद्धा विकास हा शब्द आला पाहिजे. बघा, HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स संयुक्त राष्ट्राद्वारे जाहीर केला जातो, पण त्याची एक संस्था आहे, विशेष संस्था आहे. कोणती, UNDP नावाचा एक कार्यक्रम आहे. म्हणजेच काय, संयुक्त राष्ट्र युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, विकास कार्यक्रम. इथं पण विकास आहे, इथं पण विकास आहे. संस्था असं लक्षात ठेवू शकता. बाकी कोणत्याही संस्थेमध्ये विकास शब्द नाही आणि संयुक्त राष्ट्राची आहे, त्यामुळे कन्फ्युज व्हायचं नाही. स्थान किती आहे हे तोंडपाठच करा मित्रांनो. 130वे स्थान आहे 193 देशांमध्ये. आणि पुन्हा जर अव्वल देश बघायला गेलं तर आईसलँड हा अव्वल देश आहे मित्रांनो. आईसलँड किती वेळा आलं बघा, शांततेला पण आलं, इथं पण आलं. म्हणजे तुमचा अभ्यास करताना ह्या गोष्टी करत चला. कुठं तो देश प्रथम क्रमांकावर जास्त आलेला आहे ते सायला तुमच्या नोट्समध्ये पाहिजे. ठीक आहे. ओके. मुख्य निष्कर्ष काय आहे, आपलं सध्याचं गुण किती आहेत म्हणजे आपलं लेवल किती आहे 0.685 685. म्हणजे आपलं एकूण जर बघायला गेलं, लक्षात ठेवायचं कसं मोजतात बघा, 0 ते 1 इथं आपला नंबर काढला जातो. ठीक आहे. आता बघा मधलं किती आलं 0.5. मग याचं थोडंसं आपण साईडला कुठे जातो 0.68 ला. म्हणजे आपला जर गट बघायला गेलं, विकासाचा गट बघायला गेलं तर गट कोणता आहे, मध्यम मानव विकास आहे. आपण मीडियम गटामध्ये आहोत. कारण का बघा, इकडे जर असेल ना 0.1 तर खूप जास्त इकडे झाला. 0.78 असेल तर आपण इकडे खूप जास्त या ठिकाणी जातो, म्हणजे 1च्या जवळ जातोय. मग लक्षात ठेवायचं की मध्यम मानव विकास हा सरासरी गट आहे. आणि सरासरी आयुर्मान बघायला गेलं तर 72 वर्ष आयुर्मान आहे. आयुर्मान काही ठिकाणी कमी जास्त होत आहे. मागील काही मानवी विकास निर्देशांकामध्ये 69.2 होतं, ते आता 72 पर्यंत आलेलो आहोत. म्हणजे काय, भारतामधील किंवा ओव्हरऑल जर बघायला गेलं तर सरासरी व्यक्ती आहे तर 72 वर्ष जगू शकतो. आता याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय आकडेवारी वेगळी आहे, प्रत्येक देशाची आकडेवारी वेगळी आहे, त्यामुळे हे शक्यतो पाठ करायची गरज नाही. लक्षात ठेवायचं महत्वाचं आहे. कोण जाहीर करतं तर UNDP विकास कार्यक्रम
कितवा क्रमांक आहे? 130वा. पहिला क्रमांक कोणता आहे? तर आईसलँड. ठीक आहे, मग लक्षात ठेवायचं अगेन शांतता आणि मानव मध्ये आईसलँड प्रथम क्रमांकावर आहे. आपण मगाशी बघितलं होतं ना पीस आईस, तसं लक्षात ठेवा आता ह्युमन आईस किंवा मानव आईस. ओके, टेक्निक करणं आपलं काम आहे. शेवटी आठवेल नाही आठवेल त्याला प्रॅक्टिस जास्त करावी लागेल. ठीक आहे, चला पुढचा निर्देशांक. गिनी निर्देशांक. मित्रांनो तुम्ही अर्थशास्त्रामध्ये सुद्धा याचा अभ्यास केला असेल. गिनी निर्देशांक काय असतो तर लक्षात ठेवायचं. जाहीर करणारी संस्था कोणती आहे? जागतिक बँक आहे. पुन्हा भारतात स्थान किती आहे? रँक म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया त्याचा स्कोर दिलेला आहे 25.5 आणि अव्वल देश आहे स्लोवाकिया प्रजासत्ताक. स्लोवाकिया नावाचा देश आहे. ओके, तुम्ही जेव्हा ते वाचता ना अल्बानिया, रोमानिया, स्लोवाकिया, ते देश झेक रिपब्लिक किंवा झेक प्रजासत्ताक त्याला लागून एक स्लोवाकिया आहे. ठीक आहे, मुख्य निष्कर्ष काय आहे? भारत मध्यम कमी असताना मध्यम कमी या श्रेणीमध्ये आहे. ओके, आता लक्षात ठेवायचं गिनीचा मेन निर्देशांक काय सांगतो तर ज्या देशामधील किंवा जे काही प्रत्येक व्यक्ती आहे, ज्या देशामध्ये राहणारे वास्तविक करणारे व्यक्ती आहेत त्यांचं इन्कम म्हणजे त्यांचं पाहायला गेलं तर जे काय आय आहे, आय म्हणजे त्यांचं इन्कम आहे, तर इन्कम आणि त्यांची रोजगारिता याच्यामधला एक तो तर आपण काय एक असा कर्व आहे, ग्राफ आहे. लक्षात ठेवायचं गिनीमध्ये लक्षात ठेवा फक्त महत्वाचा, इतका महत्वाचा नाहीये पण विचारायचं काय लक्षात ठेवायचं स्लोवाक प्रजासत्ताक नावाचा देश आहे बघा स्लोवाकिया. ठीक आहे, तर हे फक्त लक्षात ठेवा कोण जाहीर करतं? जागतिक बँकेचा. लक्षात ठेवायचं जागतिक बँकेचा अत्यंत महत्वाचा अहवाल आहे. ठीक आहे, पुढचा भ्रष्टाचार धारणा. हा हे तुम्ही लक्षात ठेवू शकता, अत्यंत स्टार केलेला आहे बघा मी. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2400 आकड्यावर आपल्याकडे अवेलेबल आहे. जाहीर करणारी संस्था कोणती आहे? ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल. टेक्निक लक्षात ठेवायची. भ्रष्टाचारामध्ये आपण काय म्हणतो की ट्रान्सपरंट राहणं गरजेचं आहे. सरकारी कार्यालय असेल किंवा विभाग किंवा मंत्री कोणी असेल किंवा सरकारी अधिकारी असतील त्यांनी ट्रान्सपरंट राहणं गरजेचं आहे. म्हणजे काय? आम्ही जे करतोय त्याचा पूर्ण हा सगळा अहवाल आहे. आम्ही जे करतो मला आम्ही सगळं सांगू शकतो. मला सांगा जर भ्रष्टाचार शब्द आला तर याचा प्रॉपर शब्द कोणता असतो? लोकांनी ट्रान्सपरंट राहणं गरजेचं आहे. मग संस्था कोणती आली? ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल. लक्षात ठेवायचं. ओके, क्रमांक किती आहे भारताचा? 96वा क्रमांक आहे 180 देशामध्ये. म्हणजे आपण सुद्धा खूप जास्त वरती नाहीये, खूप जास्त खाली आहोत. ओके, अव्वल देश कोणते आहेत? डेन्मार्क, फिनलँड, सिंगापूर. मग असं लक्षात ठेवू शकता जर समजा करप्शनचा मुद्दा आला, करप्शनचा म्हणजे भ्रष्टाचाराचा मुद्दा आला तर डेन्मार्क हा जगातील सर्वात कमी भ्रष्टाचार असणारा देश आहे किंवा भ्रष्टाचार नाहीच आहे तिथे असं लक्षात ठेवलं तरी चालेल. लक्षात डेन्मार्क करप्शन किंवा असं करा करप्शनचं क डेन्मार्कचं डी मग कडी असं लक्षात ठेवा. ड वरनं कुठला देश नाही तिथं म्हणजे जो टॉपचा देश आहे तो डेन्मार्कच आहे. ठीक आहे, मग असं लक्षात ठेवू शकता. कडी किंवा करप्शनचं सीओ करा, तिकडचं डी करा, कोड करा वाटल्यास. करप्शनचं सीओ डेन्मार्कचं डी कुठला कोडवर्ड झाला? कोड नावाचा शब्द झाला बघा कोड. काही करू शकता. ठीक आहे, फक्त ते आणलं पाहिजे. हे मी सुद्धा अभ्यास करताना या गोष्टी करतो कारण मला माहिती आहे की मी सगळे निर्देशांक त्याचं प्रथम क्रमांक भारताचा नंबर पाठ करू शकत पण वारंवार जर काही टेक्निक आणल्या आता मला माहिती आहे. चला भ्रष्टाचाराला काय म्हणतो आपण? करप्शन. मग क आलं ऑप्शन मध्ये बघा ऑप्शन कुठले असणार आहेत? डेन्मार्क, स्वीडन, फिनलँड, जर्मनी. तुम्हाला माहिती आहे क वरनं डी पाहिजे कडी, मग कडीचं डी वरनं डेन्मार्क आलं. कसंही करू शकता. ठीक आहे, निष्कर्ष आहेत 38 गुण मिळालेले आहेत. पाठ करायची गरज नाही. 1, 2, 3 हे पण जास्त पाठ करू नका. डेन्मार्क फक्त लक्षात ठेवायचं. ओके, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल. ट्रान्सपरंट राहणं गरजेचं आहे, पारदर्शकता करणं गरजेचं आहे. पण भ्रष्टाचारामध्ये पारदर्शकता होत नाही. पण संस्था कोणती आहे? इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय संस्था आहे. कोणती? ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल. ठीक आहे, ओके नेक्स्ट पुढचं बघूया. जागतिक आनंद अहवाल. मित्रांनो वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट खूप जास्त वन लाइनरला विचारला जाईल. अगेन मी स्टार करतो बघा. मी स्टार केलेले आतापर्यंत 3 ते 4च आहे, ते चांगले करा. बाकीचे फक्त वन लाइनर बघायचे. ठीक आहे, आता जागतिक आनंद अहवाल काय सांगतो की जगामध्ये जेवढे देश आहेत तर कोणता सगळ्यात हॅपीएस्ट कंट्री आहे, कोणतं देश सगळ्यात जास्त आनंदी आहे? लक्षात ठेवायचं तर भारताचा क्रमांक आहे 118वा. आपण जास्त आनंदी नाहीये. अंतर्गत काही घडामोडी आहेत, राजकीय घडामोडी आहेत, अजून सुद्धा गरिबी किंवा बेरोजगारीच्या समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही सुद्धा असेल. मग इतकं जास्त आपण आनंदी नाही. 118वा क्रमांक आहे. पण मित्रांनो लक्षात ठेवायचं सलग 8व्या वर्षी फिनलँड हा जगातील सर्वात आनंदी देश आहे. मग इथं मात्र प्रश्न विचारतील कारण का 8व्या वर्षी पण झालेला आहे, सलग 8 वर्ष झालेली आहेत आणि पुन्हा तोच देश आहे कोणता? फिनलँड. मग असं लक्षात ठेवायचं बघा मी काय टेक्निक केलेली आहे. ओके, आता आनंदी म्हणजे काय?
हॅपी आहे ना, बरोबर. आनंद म्हणजे हॅपीनेस इंडेक्स, बरोबर, हॅपीनेस. आता मी काय केलं बघ, हॅपीला मी फिनलँड जोडले, पण मी शब्द काय तयार केलाय, हॅपी. हॅपी आहे ना, हॅपी म्हणतो की नाही, हॅपी प म्हणतो ना, ते हॅपी करा फक्त, हॅपी. फ म्हणजे काय, फिनलँड आला. लक्षात कसे करू शकता, म्हणजे हॅपीचं मी काय केलं, उच्चार करताना फक्त फ चा उच्चार केला, तो हॅफी झाला. आणि सुरुवात पण काय होते फिनलँडची, फी वरनं होते. मग देश कोणता झाला, हॅफी. हॅपीचं फिनलँड. फक्त लक्षात ठेवायचं, मी इंग्रजीमध्ये काय सांगतोय, तर आनंद. आता आनंदचं फिनलँड करण्यापेक्षा, आफी करण्यापेक्षा मी आनंदाला या शब्दाला इंग्रजीमध्ये हॅपी म्हणलं आणि फिनलँडला फ म्हणलं. मी काय म्हणलं बघा, हे असं लिहितो मी, हॅफी. हॅपीचं मी हॅफी केलं, बरोबर ना. मग हॅपीचा हॅपीनेस झाला आणि फचं फिनलँड झाला. ठीक आहे. 3-4 घडामोडी आहेत. सर्वात दुःखी देश अफगाणिस्तान. तालिबान गेल्या 2-3 वर्षापासून अफगाणिस्तानमध्ये आपलं पूर्ण सत्ता स्थापन केलेली आहे. मग लक्षात ठेवायचं, त्या मुद्द्यामुळं अफगाणिस्तान सध्या खूप जास्त आनंदी देश नाही, किंवा त्याला आपण काय म्हणूया, दुःखी देश आहे, तो अफगाणिस्तान आहे. 147वा त्याचा क्रमांक आहे, लक्षात ठेवायचं. आणि आपण किती आहोत, 118वे. पहिला कोणता आहे, फिनलँड. हॅपी असं लक्षात ठेवा. सलग 8व्या वर्षी आहे म्हणून खूप जास्त महत्वाचं आहे. ओके, स्टार केलेला आहे बघा. ओके. देन हवा गुणवत्ता. हवेची गुणवत्ता किती प्रकारे त्या वातावरणामध्ये कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, मिथेन किंवा अजून कुठले जे कंपोनंट्स आहेत, जे PM10 असेल, PM2.5 असेल, ज्याच्यामुळे हवा खूप जास्त प्रदूषित व्हायला लागली. पण मग हवा गुणवत्ता म्हणलं की लक्षात ठेवायचं, अशुद्ध आपल्याकडे काही त्याचे निर्देशांक आहेत. मग लक्षात ठेवा, संस्था कोणती आहे, IQ एअर. आता हवा गुणवत्ता आहे, हवेला काय म्हणतो आपण, एअर म्हणतो. सिंपल आहे. वेगळी कुठली संस्था त्याला पूर्ण तुम्ही निगलेक्ट करू शकता किंवा त्याला पर्याय काढू शकता. ठीक आहे. भारतात स्थान किती आहे बघा, 5वा आहे. पण काय, भारताचे स्थान बघायला गेलं, सर्वात प्रदूषित देशामध्ये आपण 5व्या नंबरला येतो. म्हणजे एकूण जगाचा विचार केला तर भारतामध्ये खूप जास्त प्रदूषण आहे. आपण पेपरमध्ये खूप जास्त न्यूज वाचतो, दिल्लीमध्ये प्रदूषण वाढत चाललेलं आहे, बँगलोरमध्ये ट्रॅफिक पोल्युशन वाढत चाललेलं आहे. मग हे लक्षात ठेवा की प्रदूषणामध्ये, हवेच्या गुणवत्तेमध्ये भारत सुद्धा खूप जास्त वरच्या क्रमांकावर आहे. लक्षात ठेवायचं, सर्वात प्रदूषित 5 देशामध्ये पहिला देश कोणता आहे, तर चाड आहे. चाड नावाचा देश आहे, जो आफ्रिकन देश आहे बघा, जो थोडंसं पूर्व आफ्रिकेकडे येतो. लक्षात. मग चाड नावाचा देश आहे, तो सर्वात प्रदूषित आहे. आणि सर्वात प्रदूषित शहरे बघायला गेलं तर हे बर्निहाट आहे. हे लक्षात ठेवायचं, स्टार करा. जगातील सर्वात प्रदूषित शहर हे आपल्या भारतामध्ये आहे. कुठं, बर्निहाट आसाममध्ये आहे. देन दिल्ली. मग 2 फक्त शहरं लक्षात ठेवा, बर्निहाट, दिल्ली. लक्षात एवढंच करायचंय बघा. ज्या ठिकाणी भारताचं एखादं शक्यतो शहराचं नाव असेल, देशाचं नाव असेल, राजधानी क्षेत्र असेल किंवा अजून कोणातल्या राज्याची राजधानी असेल, मग अशा वेळी ते थोडंसं पाठ करणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग हवाई गुणवत्तेमध्ये चाड आणि हे फक्त शहर लक्षात ठेवायचे. लक्षात. देन जगातील व्यस्त विमानतळ. आता व्यस्त म्हणजे काय, तर दर दिवसा, दर महिना आणि एकूण वर्षामध्ये बघायला गेलं तर सगळ्यात जास्त प्रवासी तिथं प्रवास करत असतात. त्या विमानतळातून खूप जास्त लोक बाहेरच्या देशामध्ये जातात पर्यटनासाठी किंवा फिरण्यासाठी, जे काय असेल. मग लक्षात ठेवायचं, सर्वात व्यस्त पाहायला गेलं म्हणजे व्यस्त म्हणजे जेवढ्या फ्लाईट्स अवेलेबल आहेत त्याची घनता पाहायला गेली तर घनता खूप जास्त आहे. मग लक्षात ठेवायचं, असं दिल्लीचं स्थान किती आहे, तर 9वं स्थान आहे. मग दिल्लीमध्ये एअरपोर्ट कोणता आहे, तर लक्षात ठेवा, दिल्लीमधल्या एअरपोर्टचं नाव आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. त्याला आपण शॉर्टमध्ये काय म्हणतो, IGI, इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट. पण हे शॉर्टमध्ये आपण IGI म्हणतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. दिल्ली 9व्या क्रमांकाला आहे. पण जगातील सर्वात जास्त व्यस्त कोणता आहे, तर अटलांटा, जे अमेरिकेमध्ये आहे. अटलांटा विमानतळ हे जगातील सर्वात जास्त व्यस्त विमानतळ आहे. वन लाइनरला असे प्रश्न विचारले जातात, तेवढाच अभ्यास करायचा. मुख्य निष्कर्ष काय आहे, जवळपास 7.78 कोटी प्रवासी प्रवास करत असतात. अगेन इथं पाठ करायची गरज नाही, पण हे फक्त पाठ करा आणि दिल्ली फक्त पाठ करायचं. मग असं वाटतं ना, मुंबई असेल, बँगलोर असेल, हैदराबाद असेल, म्हणजे आपण आपला मेट्रो सिटीज आहेत, पण सगळ्यात महत्वाचं कोणतं आहे, तर दिल्लीचं भारताचं स्थान 9वं आहे टोटल, जे जगातील सर्वात जास्त व्यस्त विमानतळ आहे. भारतामध्ये दिल्ली जास्त व्यस्त आहे. ठीक आहे. तर ते कोणते विमानतळ आहे, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. हे लक्षात ठेवायचं. ओके. नेक्स्ट पुढचा, जागतिक दहशतवाद निर्देशांक. अगेन दहशतवाद महत्वाचा आहे. बघा आता दहशतवादाचं आपण काय येतं, इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक अँड पीस. दहशतवादामुळे खूप जास्त हानी होते, पण शांतता प्रस्थापित करण्याची गरज आहे. लक्षात. आपण जागतिक शांततेला सुद्धा हीच संघटना पाहिली होती. शांतते म्हणजेच काय, पीस. दहशतवादाला सुद्धा कुठले येणार, पीसच येणार. बरं, भारताचं स्थान किती आहे, 14वं भारताचं स्थान आहे. बरं मला सांगा, हा देश कोणता आहे,
बुर्किना फॅसो. बुर्किना फॅसो मध्यंतरी चर्चेमध्ये होता. लक्षात ठेवायचं, बुर्किना फासो हा सुद्धा आफ्रिकेमधला गरीब देश आहे, जो पश्चिम आफ्रिकेमध्ये येतो. घानाच्या उत्तरे साईडला आहे बघा. याच्या खाली बरोबर घाना नावाचा देश आहे, तर घानाच्या उत्तरेकडे बुर्किना फॅसो नावाचा देश आहे. सगळ्यात जास्त स्मगलिंग म्हणा किंवा खूप जास्त ज्या काय तस्करी होते प्राण्यांची, पशूंची, जे काय असेल ते या ठिकाणी होतं. बुर्किना फॅसो, चाड असेल, नायजर असेल किंवा घाना असेल. ठीक आहे, मग लक्षात ठेवा, बुर्किना फॅसो मध्यंतरी त्या ठिकाणी बोको हराम नावाची एक संस्था आहे, आंतरराष्ट्रीय दहशतवादी संस्था, नायजेरियामधली. त्या ठिकाणी त्यांनी आक्रमण केलं होतं. अंतर्गत काही बंडाळे झाल्या होत्या. मग लक्षात ठेवायचं, बुर्किना फॅसो हा सर्वात जास्त दहशतवादाने ग्रस्त देश आहे आणि सर्वात प्रभावित कोणता आहे? बुर्किना फॅसो, तोच लक्षात ठेवा. भारतात स्थान किती आहे? 14व. मग मध्यंतरी जे काय लष्कर तैयबा किंवा जे काय आपल्या इथं अटॅक्स होतात त्याच्यामुळे थोडंसं आपण त्या रँकिंगमध्ये आहोत. पण लक्षात ठेवायचं, आफ्रिकन देश आणि जे पश्चिम आशियाई देश आहेत, मग इस्रायल असेल, इराक असेल, सिरिया असेल किंवा ओमान असेल, ओमान नाही, सिरिया असेल किंवा मग इजिप्त असेल, या ठिकाणी सुद्धा बऱ्याच वेळा हल्ले होत असतात. मग हे देश थोडं टॉपमध्ये आहेत. भारताचा क्रमांक 14वा आहे, बुर्किना फॅसो पहिला आहे. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, कोणता आहे ते? दहशतवाद निर्देशांक. ठीक आहे, नेक्स्ट, जागतिक उपासमार निर्देशांक, ग्लोबल हंगर इंडेक्स. उपासमार म्हणजे हंगर, बरोबर. बघा, उपासमार म्हणजे हंगर, लक्षात ठेवायचं. ग्लोबल हंगर इंडेक्स स्टार केलेला आहे. कुठली संस्था आहे? कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि वेल्थ हंगर हिल्फ. वेल्थ हंगर हिल्फ याच्यामध्ये हंगरचा उल्लेख आहे. म्हणजे जरी नावं इंग्लिशमध्ये असतील तर त्या संस्थेचे नाव त्याच्यामध्ये ते निर्देशांक दडलेलं आहे. एवढं डोकं लावायचं फक्त. काय सांगितलेलं आहे? उपासमार. उपासमार म्हणजे हंगर, खूप जास्त भूक लागणे, भूक, बरोबर. मग इथं आपण घेऊया, संस्थेचं नाव काय आहे? वेल्थ हंगर हिल्फ. मग इथं हंगर पण आलं, बरोबर. आता 2500 आकडेवारीनुसार लक्षात ठेवायचं, भारताचं स्थान आहे 102 क्रमांक 123 देशामध्ये. म्हणजे आपल्या देशामध्ये सुद्धा खूप जास्त उपासमारी आहे, खूप जास्त भूक, म्हणजे जे काही सामान्य वर्गातले आहेत किंवा लहान बालके असतील अशा ठिकाणी सुद्धा खूप जास्त अन्नधान्याचं प्रमाण कमी आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. अव्वल देश आहेत, तर अव्वल देश 25 देशांना संयुक्तपणे एक स्थान दिलेलं आहे. याचा अर्थ काय आहे? 25 देशांनी उत्तुंग कामगिरी केलेली आहे. त्यामुळे 1, 2, 3, 4 असं करण्यापेक्षा एकूण 25 देश आहेत, त्यांना एकच क्रमांक दिलेला आहे. मग आपण 25 देश पाठ करू शकतो का? कॉमन सेन्सची गोष्ट आहे, पाठ करायची गरजच नाहीये. आलं लक्षात? ओके, आपलं गुण किती आहेत? 25.8 गंभीर उपासमार. मागील वर्षी आपण 105 ला होतो, पण सध्या पाहायला गेलं तर आपण 102 ला आहोत. पण ठीक आहे, थोडं आपण काहीतरी गोष्टी करत आहोत. काही वेगळ्या शासनाच्या योजना आहेत, पण त्या योजना पूर्ण ग्रासरूट लेवलला पोहोचणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग लक्षात ठेवायचं, इथं पहिला क्रमांक काढण्याची गरज नाहीये, फक्त संस्था कोणती महत्वाची आहे तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, देन पुढचा आहे आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक. आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक म्हणजेच काय? इकॉनॉमिक फ्रीडम. ठीक आहे, म्हणजे जीवनामध्ये आपण ज्या काही गोष्टी आर्थिक सुबत्ता करण्यासाठी करतो, स्वातंत्र्य किती जास्त आहे आपल्याला. ठीक आहे, संस्था कोणती आहे? हेरिटेज फाउंडेशन. आता इथे काही जास्त संबंध नाहीये, फक्त लक्षात ठेवा स्वातंत्र्य आर्थिक आहे, हेरिटेज फाउंडेशन आहे. स्थान किती भारताचं? 128वा आहे. पण जगातला सर्वात टॉपचा देश कोणता आहे? सिंगापूर आहे. सिंगापूरमध्ये आर्थिक स्वातंत्र्य खूप जास्त उत्तम आहे. लक्षात ठेवायचं, कुणीही कुठलाही व्यवसाय करू शकतं, त्यातून त्याचा पर कॅपिटा इन्कम सुद्धा चांगला होऊ शकतो. लक्षात ठेवा, सिंगापूर प्रथम आहे. श्रेणी कोणत्या भारताची? बहुतांशी अमुक्त आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं, इथं आर्थिक स्वातंत्र्य नाही आहे, तर अमुक्त आहे. म्हणजेच काय? अनफ्री आहे. बऱ्याच ठिकाणी काम करत असताना स्वातंत्र्याच्या काही गोष्टी मिळत नाहीत. म्हणजे काय? समजा मला एखादा बिझनेस टाकायचा असेल, पण मला स्वातंत्र्य मिळवायचं असेल आर्थिकमध्ये, तर मला खूप जास्त टॅक्सेशन करायच्या गोष्टी आहेत किंवा मला लायसन्स घ्यावं लागतात. मग हे आर्थिक स्वातंत्र्यामध्ये जास्त येत नाही. स्वातंत्र्य कसं पाहिजे की एखादा बिझनेस करायचा तर इझिली तुम्हाला काही गोष्टी अवेलेबल होणं गरजेचं आहे. सरकारकडनं योजना असेल, स्टार्टअपच्या स्कीम्स असतील किंवा फंड्स असतील, बँकेच्या काही गोष्टी असतील, पण हे भारतामध्ये जास्त प्रकारे होताना दिसून येत नाही. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, सिंगापूर फक्त महत्वाचं आहे याच्यामध्ये. देन ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स. इनोव्हेशन म्हणजे तुम्ही नवीन नवीन काय शोध करता, जे काय आपली बुद्धी वापरून, आपलं जे काय रिसर्च करून नाविन्यपूर्ण गोष्टी समाजामध्ये आणण्याचा प्रयत्न करता, त्याचा एक निर्देशांक आहे. तो सगळ्यात महत्वाचा आहे, लक्षात ठेवायचं. इनोव्हेशन इंडेक्स आहे. तर मला सांगा, जर इनोव्हेशन असेल म्हणजे आपण काही नवीन नवीन गोष्टी आणत असतो समाजामध्ये. मला लक्षात ठेवायच्या मध्ये काय येणार? बौद्धिक संपदा. जागतिक बौद्धिक संपदा संघटना म्हणजेच काय? वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, विपो. पण बौद्धिक म्हटलं की नाविन्यता, नाविन्यता म्हटलं की इनोव्हेशन. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, भारताचा क्रमांक किती आहे? 38वा आहे. पण जगामध्ये सगळ्यात जास्त अव्वल देश कोणता आहे? तो स्वित्झर्लंड आहे. बघा, आता हा वेगळा देश आला. मग अशी आपण काय बघत होतो?
फिनलँड, आईसलँड, डेन्मार्क, हा तर वेगळा आला. मला कमेंटमध्ये सांगा स्वित्झर्लंडची राजधानी कोणती आहे. माझा प्रश्न काय आहे, स्वित्झर्लंडची राजधानी कोणती आहे. कारण फक्त एकाच कडून माझ्याकडून फक्त तुम्हाला म्हणजे काही गोष्टी मिळता कामा नयेत. मला सुद्धा कळायला पाहिजे की आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत सिरियस आहेत, ते अभ्यास करतात, सर्च करतात, उत्तर टाकतात. मला चांगलं वाटतं. ठीक आहे, व्यवस्थित बघा. देन मुख्य निष्कर्ष काय आहे, निम्न मध्यम उत्पन्न देशात पहिले स्थान आहे. 2015 मध्ये आपलं 81वं स्थान होतं. भारताचं निम्न मध्यम जर बघायला गेलं तर आपण 38 आहोत, पण आपण त्याच्यामध्ये पहिला आहोत. पण ओव्हरऑल लक्षात ठेवायचं कोण आहे, स्वित्झर्लंड. प्रश्न आहे स्वित्झर्लंडची मला राजधानी कमेंटमध्ये टाकायची आहे. सगळ्यांनी व्यवस्थित बघत चला. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं, सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. आगामी काळामध्ये आपण खूप जास्त एकदम चांगल्या प्रकारचे व्हिडिओ आणतोय आणि जे खरंच अभ्यासू आहेत, सिरियस आहेत, त्यांना पूर्ण शेअर करत चला. तुमच्यामुळेच हे आपलं चॅनल ग्रो व्हायला लागले. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं तुमचं काम आहे. ठीक आहे, चला पुढचं. जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक, कॉम्पिटेटिव्ह इंडेक्स, कॉम्पिटेटिव्हनेस इंडेक्स म्हणजे काय, जगामध्ये 2 देश किंवा एक देश किती स्पर्धा करू शकतो. ठीक आहे, 2500 आकडेवारी आहे. ओके, IMD नावाची एक संस्था आहे. पण लक्षात ठेवायचं काही करायची गरज नाही. स्पर्धेमध्ये फक्त लक्षात ठेवा महत्वाचं स्थान कोणतं आहे, 41. आणि लक्षात ठेवा परत कोण आलं, स्वित्झर्लंड. बघा म्हणजे मगाशी आपण काय बघितलं, इनोव्हेशन, स्पर्धा, दोन्ही कुठलं आलं, स्वित्झर्लंड. प्रश्न माझा तोच आहे की स्वित्झर्लंडची राजधानी कमेंटमध्ये करा. कमेंटमध्ये मला उत्तर टाका. त्यानंतर 24 मध्ये क्रमांक किती होता, 39. अगेन जास्त महत्वाचं नाही. ठीक आहे, पुढचा शिक्षण क्रमवारी बघा. काही शैक्षणिक संस्था महत्वाच्या आहेत, म्हणजे विद्यापीठ किंवा अगेन काही महत्वाचे कॉलेजेस असतील. लक्षात ठेवायचं क्रमवारीमध्ये द आशिया क्रमवारी, द एशियन रँकिंग असा एक अहवाल असतो. त्याच्यामध्ये विद्यापीठांचा अहवाल दिला जातो. पण लक्षात ठेवायचं हे फक्त आशिया देशामधलाच अहवाल आहे. यामध्ये अमेरिका, युनायटेड किंगडम, युरोपमधले देश येणार नाहीत. आशियामध्ये लक्षात ठेवायचं. भारतामधील अव्वल संस्था कोणती आहे, तर IISc बँगलोर आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोरला स्थित आहे. ती जगामध्ये 38व्या स्थानी आहे. पण भारतातील संस्था टॉपची कोणती आहे, IISc बँगलोर. लक्षात ठेवायचं. ओके, आणि जागतिक अव्वल संस्था कोणती आहे आशियामध्ये, तर सिंगुआ विद्यापीठ जे चीनमध्ये आहे. जगामध्ये कोण टॉपचा आहे, आशियामध्ये कोण टॉपचा आहे, सिंगुआ चीन. आणि भारतामधलं कोण आहे, IISc बँगलोर. लक्षात. ओके, आणि संस्था कोणती आहे, द टाइम्स हायर एज्युकेशन. या संस्थेचे खूप मोठे मोठे अहवाल असतात. म्हणजे तांत्रिक संस्था किंवा अजून काय अभियांत्रिकी संस्था, विद्यापीठ सगळं असतं. पण आपल्या महत्वाचं काय आहे, एकूण आशियाची क्रमवारी पाहिली. भारतामधलं IISc बँगलोर आणि सिंगुआ विद्यापीठ जगामधलं. ठीक आहे, चला पुढचं. देन आता अजून एक काय बघा, QS विद्यापीठ विषयावर रँकिंग सुद्धा महत्वाची आहे. पण आशियामध्ये आपण केलं. आता QS काय करतं, तर जगामध्ये सगळे बघतं. पण जर भारताचा विचार केला तर भारतातलं अव्वल स्थान कोणाचं आहे, तर IIT दिल्लीचं आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च संस्था कोणती आहे, IIT दिल्ली. लक्षात ठेवायचं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. माझा प्रश्न मित्रांनो असा आहे, भारतामधील पहिली IIT कोणती, कमेंटमध्ये उत्तर टाका. भारताचा क्रमांक किती आहे बघा एकूण. आता इथं IIT दिल्ली प्रथम क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे, म्हणजे दुसरा म्हणण्यापेक्षा भारतामध्ये दुसरा क्रमांक कोण आहे, IIT मुंबई आहे, 28 आहे. आणि ISM धनबाद, या ISMचा मला फुल फॉर्म सांगा, कमेंटमध्ये उत्तर टाका. बघा माझे प्रश्न बघत चला, महत्वाचे आहेत. भारतामधील पहिली IIT कोणती, तो एक प्रश्न आहे. आणि ISM चा फुल फॉर्म काय आहे, तो एक मला उत्तर त्याच्या कमेंटमध्ये टाका. तुम्हाला मी इथं त्याची हिंट आहे बघा, इथे त्याचा कीवर्ड आहे. ठीक आहे, चला पुढचा. जागतिक विद्यापीठ क्रमवारी. अगेन विद्यापीठाचं आलं. आशियाचं वेगळं, आता विद्यापीठचं वेगळं. विद्यापीठचं काय येणार, ओव्हरऑल सगळं आलं. ठीक आहे, आता विद्यापीठचा विचार करायला गेलं, टाइम्स हायर एज्युकेशन ती मगाची संस्था आहे. ऑक्टोबर 25 चा अहवाल आहे. पहिल्या 200 मध्ये एकही भारतीय संस्था नाही. म्हणजे बघा आपले विद्यापीठ काय करतायत, जगाच्या अहवालामध्ये भारताचं एकही विद्यापीठ सामील नाही. ठीक आहे, पण जगाचा विचार केला तर लक्षात ठेवायचं ऑक्सफर्ड विद्यापीठ अत्यंत महत्वाचं आहे आणि ते जगातील प्रथम क्रमांकावर आहे विद्यापीठचा विचार केला तर. आता माझा प्रश्न असा आहे, ऑक्सफर्ड विद्यापीठ कुठल्या देशामध्ये आहे, कुठल्या शहरामध्ये आहे, ते मला कमेंटमध्ये टाका. तुम्ही नेहमी ऐकता ना ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, MIT किंवा अजून कुठले इलिनॉइस, असे मोठे मोठे विद्यापीठ आहेत. पण ऑक्सफर्ड विद्यापीठ आहे. आपण ऑक्सफर्ड डिक्शनरी पण वाचायचो बघा. मग ऑक्सफर्ड विद्यापीठ कोणत्या देश आणि कोणत्या शहरामध्ये आहे, कमेंटला उत्तर टाका. ठीक आहे, पण भारताचं एकही संस्था नाही, एकही विद्यापीठ नाही. चला पुढं. देन NIRF क्रमवारी बघा. NIRF चा फुल फॉर्म काय आहे, नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क.
भारतामधील ज्या संस्था आहेत त्यांचं रँकिंग करणं, मग संस्था जर एज्युकेशनचे असतील तर 100% कोणतं मंत्रालय असणार? केंद्रीय शिक्षण मंत्रालय. मला कमेंटमध्ये उत्तर टाका, सध्याचे शिक्षण मंत्री कोण आहेत? केंद्रीय, भारतातले केंद्रीय मंत्री कोण आहेत शिक्षणाचे? ठीक आहे, 4 सप्टेंबरचा अहवाल आहे. सर्वोत्तम संस्था कोणती आहे? IIT मद्रास, सलग 7 वर्ष ही पहिल्या क्रमांकावर आहे. भारतामधली रँकिंग आहे, हे भारतासाठी आहे, जगासाठी नाही आहे. कारण का? नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रँकिंग फ्रेमवर्क आहे. मग भारताची पहिली संस्था कोणती आहे? IIT मद्रास, सलग 7 वेळा आहे. आणि विद्यापीठ कोणतं आहे? IISc बँगलोर. म्हणजे या NRF नुसार लक्षात ठेवायचं, शिक्षण मंत्रालयाकडून याची आकडेवारी जाहीर होते. माझा प्रश्न असा होता, शिक्षण मंत्री कोण आहेत? दुसरी गोष्ट, मगाचाच प्रश्न, IIT पहिली कोणती? भारतातील पहिली IIT कोणती? ठीक आहे, चला पुढचा, राष्ट्रीय अहवाल आणि क्रमवारी. आता देशामध्ये काही महत्वाचे अहवाल बघूया. नमुना नोंदणी प्रणाली, सॅम्पल रजिस्ट्रेशन सर्व्हे त्याला आपण म्हणतो. तर लक्षात ठेवायचं, अगेन रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया जास्त महत्वाचं नाहीये. एकूण प्रजनन दर बघायला गेलं तर 2.0 TFR सर्वाधिक बिहारचा आहे. म्हणजे काय? जर पाहायला गेलं कुटुंबामध्ये सर्वात जास्त, एका कुटुंबात सर्वात जास्त मुलं कुठं आहेत? तर बिहारमध्ये आहेत. बिहारला सुद्धा अजून बघा जवळपास 3, म्हणजे एका कुटुंबाला, एका कपलमध्ये त्याच्या प्रजनन अवस्थेमध्ये 3 मुलं होतात. मग लक्षात ठेवायचं, भारताचा एकूण विचार केला तर सध्या आपण 1.9 ला आलोय. मग लक्षात ठेवायचं की 2 असं लक्षात ठेवा. ठीक आहे, सगळ्यात जास्त कुठं आहेत? बिहारमध्ये आहेत. सर्वात कमी कुठं आहेत? तर दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये आहेत. मग ही राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण आहे, म्हणून प्रत्येक राज्याचं करण्यापेक्षा फक्त टॉपचं कोणतं आहे आणि बॉटम तेवढं लक्षात ठेवायचं. महाराष्ट्र लक्षात ठेवायचं, स्थान करण्यापेक्षा लक्षात ठेवा, महाराष्ट्र 2.1 वरनं सध्या 1.9 ला आलेला आहे. ठीक आहे, पण ही आकडेवारी जसं की मागं म्हणलं मी, थोडं आधी जाहीर झालेली आहे. तर लक्षात ठेवायचं, सर्वात कमी दिल्ली आणि पश्चिम बंगाल आहे 1.4 ला आणि सर्वात जास्त आहे 2.0. मग आपण 1.89च्या आसपास आहोत. ठीक आहे, ओके. देन वृद्ध लोकसंख्या 65 वयापेक्षा जास्त. अहवाल कोणता आहे? अगेन तेच राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण 2021 नुसार, कारण त्याच्यात झालेलंच नाहीये. सर्वाधिक प्रमाण वृद्धांचं केरळमध्ये आहे. म्हणजे केरळच्या लोकसंख्येमध्ये 14.4 लोक ही वृद्ध याच्यामध्ये गटामध्ये येतात. पण कुठलं वर्ष पाहिजे? 65 अधिक वर्ष पाहिजे. आणि सर्वात कमी प्रमाण असलेलं राज्य हे बिहारमध्ये आहे. मग बिहारची एकूण लोकसंख्या आहे त्यात 6.9% लोकसंख्या फक्त वृद्ध लोकांची आहे. मग सर्वात जास्त केरळ, सर्वात कमी बिहार, लक्षात ठेवायचं. देन पंचायती राज हस्तांतरण निर्देशांक, पंचायती राजचं आहे. मग कुठलं मंत्रालय सिंपल येणार? कुठलं आलं? केंद्रीय पंचायत राज मंत्रालय, बरोबर, सिंपल आहे. सर्वात राज्यात प्रथम स्थान कोणतं आहे? पंचायती मार्फत ज्या ज्या सक्षमीकरणाच्या योजना होतात त्या लोकांपर्यंत पोहोचणं पंचायत राज मंत्रालयाचं काम आहे. मग लक्षात ठेवा की प्रथम क्रमांक कोणतं राज्य आहे? कर्नाटक आहे. आणि महाराष्ट्र किती आहे? तर 4था आहे. पंचायत राज म्हणलं लक्षात ठेवायचं, प्रथम कर्नाटक, महाराष्ट्र 4 नंबर. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा, बाकी जास्त गरज नाही. देन भारतीय न्याय अहवाल, मित्रांनो 2 जुलै 2025 पासून हा अहवाल खूप चर्चेमध्ये होता. कारण यामध्ये बऱ्याचशा देशांनी आपापलं काही नोंदणी केलेल्या नाही आहेत. बऱ्याचशा राज्यांनी आपापल्या काही गोष्टी सांगितल्या नव्हत्या. पण लक्षात ठेवा की इथं महत्वाचं काय आहे, तर राज्यात प्रथम स्थान आहे तर ते कर्नाटकचं आहे, जर मोठं राज्य पाहायला गेलं. त्यानंतर दुसरी गोष्ट बघा, स्थान महाराष्ट्राचं किती आहे? तर जवळपास 10 क्रमांकावर आहे, 10व्या क्रमांकावर आहे. आता लक्षात ठेवायचं, याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो जस्टिस रिपोर्ट. म्हणजे काय? तर कर्नाटकमध्ये एका वर्षामध्ये जेवढ्या केसेस होतात त्या बँगलोर हायकोर्टकडनं किंवा जे इतर खंडपीठ आहेत त्यांच्या मार्फत त्यांचं पूर्णपणे निकाल दिला जातो. म्हणजे न्याय संहिता व्यवस्थित त्या ठिकाणी काम करते. याला आपण काय म्हणतो? भारतीय न्याय अहवाल. लक्षात, कर्नाटक मोठ्या राज्यांमध्ये. आता लक्षात ठेवा, जर लहान राज्य विचारलं तर लहान राज्यामध्ये टॉपला कोण आहे? तर सिक्कीम हे टॉपला आहे. मोठ्या राज्यामध्ये कोण आहे? कर्नाटक आहे. लक्षात. चला पुढचा, पंचायत प्रगती निर्देशांक. आता पंचायत राज हस्तांतरण वेगळा आणि प्रगती वेगळी. म्हणजे पंचायत प्रगती करत आहेत का हे लक्षात ठेवायचं. अगेन कोणतं मंत्रालय आलं? पंचायत राज मंत्रालय. बघा, सर्वाधिक फ्रंट रनर्स म्हणजे काय? सर्वाधिक चांगल्या प्रकारे पंचायत राजमध्ये चांगली गुणवत्ता धारण करणं किंवा चांगल्या योजनांचं समाविष्ट करणं हे कुठलं राज्य करतं? तर सध्या हे गुजरात करायला लागलेलं आहे. म्हणजे गुजरातमध्ये लक्षात ठेवायचं 346 केसेसमध्ये पंचायत राज म्हणजे ज्या काही केसेस आहेत चांगलं काम केलेलं आहे. ठीक आहे. आणि सर्वाधिक परफॉर्मर्स मध्ये महाराष्ट्र आहे. बघा, जवळपास एवढ्या केसेस त्यांनी केलेल्या आहेत. म्हणजे एवढ्या गोष्टी त्यांनी लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलंय. पंचायतीमध्ये लक्षात ठेवायचं, स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा त्याच्यामध्ये परत 2 प्रकार पडले, शहरी ग्रामीण असेल. मला कमेंटला उत्तर टाका की पंचायत राज जे आहे
तर ते स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहरी असेल, ग्रामीण वेगळं शहरी वेगळं, मला कमेंटला उत्तर टाका त्याची घटनादुरुस्ती कोणती आहे, शहरीची घटनादुरुस्ती कोणती आहे आणि ग्रामीणची घटनादुरुस्ती कोणती आहे. आलं लक्षात. देन स्वच्छ वायू सर्वेक्षण. बघा मगाशी काय म्हटलं होतं, याच्या पूर्वी सुरुवातीला काय बघितलं होता, स्वच्छ सर्वेक्षण. आता कोणतं आहे, स्वच्छ वायू सर्वेक्षण. म्हणजे लक्षात ठेवायचं, इथं अभ्यास करताना कन्फ्युज व्हायचं नाही. सेम सेम नावाचे अहवाल वाटतात, निर्देशांक वाटतात, आपल्या नोट्समध्ये मात्र लक्षात ठेवायचं. आता वायू असेल तर लक्षात ठेवा अगेन हा कोणाचा भाग आहे, पर्यावरणाचा भाग आहे. मग कुठलं मंत्रालय आलं, पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय. ठीक आहे, जाहीर दिनांक कधी झाला, सप्टेंबर 25 मध्ये. हे पाठ करायची गरज नाही. आता लक्षात ठेवायचं मुख्य निष्कर्ष काय आहेत, जसं मगाशी म्हटलं मी, स्वच्छ सर्वेक्षणामध्ये किंवा आता स्वच्छ वायू सर्वेक्षणामध्ये 3 गट प्रामुख्याने असतात. 3 गट कुठले असतात, एक असतो 10 लाख पेक्षा जास्त लोकसंख्या, एक असतो 3 ते 10 लाख मधले लोकसंख्या असणारे राज्य किंवा शहर असतील जे काय, आणि तिसरा असतो 3 लाख लोकसंख्यापेक्षा कमी शहरे असणारी. म्हणजे 3 लाख लोकसंख्यापेक्षा जी शहरं आहेत, म्हणजे 3 लाख लोकसंख्या ज्या शहराची कमी असेल ती शहर याच्यामध्ये येतं. मग 10 लाखापेक्षा जास्त, 3 ते 10 लाखामधले आणि 3 लाखापेक्षा कमी. लक्षात ठेवायचं याच्यामध्ये मुख्य निष्कर्ष काय आहेत, तर 10 लाखाहून अधिक पाहायला गेलं तर इंदोर, हे लक्षात ठेवायचं, हे स्वच्छ वायू सर्वेक्षणातलं पहिलं शहर आहे ज्या ठिकाणी पूर्ण वायू निर्देशांक सगळ्यात चांगले आहेत. म्हणजे काय, ज्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं प्रदूषण नाहीये, स्वच्छ हवा आहे. लक्षात, इंदोर पहिला बघा, इंदोर कुठे येतं अगेन, मध्य प्रदेशला येतं. गट 2 कोणता आहे, तर 3 ते 10 लाख गटामध्ये पाहिलं तर अमरावती हे आपल्या गट 2 मध्ये आहे. आणि गट 3 मध्ये काय, लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये ऍड करतो. गट 3 मध्ये पाहायला गेलं 3 लाख पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर देवास नावाचं एक ठिकाण आहे, देवास, जे अगेन मध्य प्रदेशमध्ये येतं. मग 10 लाखापेक्षा जास्त इंदोर, 3 ते 10 लाखामध्ये अमरावती, आणि 3 लाखापेक्षा कमी असेल तर देवास. मग हे 3 गोष्टी लक्षात ठेवा. पण जास्त प्रकार लक्षात ठेवायचं, एकूण इंदोर काय आहे तर सर्वाधिक अव्वल आहे मध्य प्रदेशमध्ये. म्हणजे एकूण पाहायला गेलं, कारण का 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणारी शहरं आहेत ती खूप जास्त महत्वाची असतात. मग इंदोर लक्षात ठेवायचं, प्रथम क्रमांकाला आहे स्वच्छ वायू सर्वेक्षणामध्ये. ठीक आहे, ओके. तर मित्रांनो, एकूण जर अभ्यास केला तर मला असं वाटतं की सगळेच पाठ करण्यापेक्षा महत्वाचे कुठले कुठले वाटते आपल्याला, एक म्हणजे शांतता, तो पाठ करा. एक म्हणजे भ्रष्टाचार, तो पाठ करा. एक म्हणजे आनंद अहवाल, तो एक पाठ करा. एक म्हणजे मानव विकास निर्देशांक, आठवतंय का, भारताचा क्रमांक 130वा. ठीक आहे. देन स्वच्छ सर्वेक्षण वेगळं, स्वच्छ वायू सर्वेक्षण वेगळं, हे 2 राज्याचे म्हणजे राष्ट्रीय पाठ करा. स्वच्छ वायूचा एक पाठ करा. हे 2 झाले आपले महत्वाचे. हे बाकीचे आंतरराष्ट्रीय. ठीक आहे. त्याच्यानंतर जो आपण मगाशी बघितला, नाविन्यता, इनोव्हेशन, नाविन्यता, आणि अजून कुठला बघितला आपण त्याच्यामध्ये, नाविन्यताने काय बघितलं होतं ना, स्वित्झर्लंड पहिल्या क्रमांकाला होतं बघा, स्वित्झर्लंड 1 क्रमांकाला होतं. ठीक आहे. तर हे सगळे करत चला. तुमचं काम काय आहे, व्हिडिओ पूर्ण झाला, नोट्समध्ये काय नाही, तुम्हाला नोट्समध्ये देणेच टेलिग्राम चॅनलला आपल्या, पण नोट्समध्ये काय आणायचं, सगळे अहवालांची नावं बघा, ही सगळे अहवालांची नावं तेवढेच 7, 8, 10 तेवढेच करायचे. कोण जाहीर करतं त्यांची पुढे नावं लिहायची. बरोबर. भारताचा क्रमांक किती समजा असेल 131वा, 148, एवढं लक्षात ठेवायचं. बरोबर. आणि पहिला देश कोणता आणि शेवटचा देश कोणता. 4 कॉलममध्ये तुमच्या नोट संपल्या पाहिजेत. 4च कॉलममध्ये नोट संपल्या पाहिजेत. कुठंतरी एखादा प्रश्न विचारतात म्हणून तेवढेच 10 निर्देशांक केले. मी ज्या ज्या निर्देशांकाला स्टार केले होते ते सगळे एका पेजला लिहून काढायचे की आपण नोट्समध्ये तेवढंच देणार आहोत. तेवढेच नोट्स केल्या, एवढे निर्देशांक आहेत, याला हे महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये पहिला आणि शेवटचा क्रमांक असेल तर तो महत्वाचा असतो. ठीक आहे. 4 कॉलममध्ये पूर्ण अभ्यास संपून जातो. निर्देशांकाला लाईटली घ्यायचं नाही. 5 ते 6 आंतरराष्ट्रीय निर्देशांक महत्वाचे असतात. भ्रष्टाचार असेल, भूक निर्देशांक आपण बघितलं ना, त्याच्यामध्ये सुद्धा लक्षात ठेवायचं. असे 6-7 जागतिक करा आणि राष्ट्राचे म्हणजे देशामधले 3-4 करा. असे ओव्हरऑल जरी आपण 10 चांगले केले तरी परीक्षेला तेवढे महत्वाचे असतात. लक्षात. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचं आहे. आपल्या चॅनलला लाईक केलं, सबस्क्राईब केलं, सबस्क्राईब करून घ्या. आणि जे अभ्यासू मित्र आहेत त्यांना शेअर करा, जेणेकरून आपल्याला अजून जास्त काही घडामोडी चांगल्या घेता येतील. आणि कमेंट, तुम्हाला जे प्रश्न विचारले होते मगाशी त्याचे कमेंटमध्ये उत्तर टाकत चला. लक्षात. पुढचा आपला व्हिडिओ असेल कदाचित थोडंसं आपला अर्थसंकल्प आणि योजना घ्यायची आहे, ती सुद्धा आपण कव्हर करूया. ठीक आहे. पुन्हा भेटू. धन्यवाद.